मुतखडा झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये याबाबतचे तुमचे सर्व गैरसमज आज मी दूर करणार आहे. मी डॉक्टर सतीश उपळकर आणि आज आपण मुतखड्यावर योग्य आहार कसा असावा याबद्दल सविस्तर बोलूया. मुतखडा झाल्यावर हे पदार्थ खाणे टाळा. सगळ्यात आधी ऑक्झॅलेटयुक्त पदार्थ. ऑक्झॅलेट हे कॅल्शियमशी मिळून मुतखड्याची निर्मिती करतात. पालक आणि बीटमध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी ते टाळावे किंवा कमी खावे. आता वांगी आणि टोमॅटो. हो, यातही ऑक्झॅलेट असतं, पण ते पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. जर तुम्हाला कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोनचा त्रास असेल तर यांचे सेवन मर्यादित ठेवा. विशेषतः टोमॅटोच्या बिया टाळा, कारण त्या पचायला जड असतात आणि स्टोनच्या निर्मितीला हातभार लावू शकतात. चॉकलेट, शेंगदाणे आणि काही नट्समध्येही ऑक्झॅलेट असल्याने तेही कमी प्रमाणात खा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. जास्त मीठ खाल्ल्याने लघवीतील कॅल्शियम वाढते आणि मुतखड्याची शक्यता वाढते. त्यामुळे चिप्स, फरसाण, पिझ्झा यांसारखे प्रक्रिया केलेले आणि अति मीठ असलेले पदार्थ टाळा. प्राणीजन्य प्रथिने म्हणजे मांस, चिकन, अंडी जास्त खाल्ल्यास युरिक ॲसिड स्टोन होऊ शकतो. त्यामुळे मांसाहारी असाल तर त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि अल्कोहोलमुळेही मुतखडा होण्यास हातभार लागतो, म्हणून ते टाळा. मुतखडा टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आणखी कोणत्या सोप्या गोष्टी तुम्ही करू शकता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे पाहत रहा. मुतखडा झाल्यावर हे पदार्थ खा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी जास्त प्यायल्याने लघवी पातळ होते आणि स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. तसेच छोटे मुतखडे बाहेर पडायला मदत होते. पाण्यासोबत तुम्ही नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी हे देखील पिऊ शकता. लिंबूवर्गीय फळे जसे की लिंबू, संत्री, मोसंबी यात सायट्रेट असते, जे मुतखडा तयार होण्यास प्रतिबंध करते. रोज 1 ग्लास साखरेशिवाय लिंबू पाणी किंवा संत्र्याचा रस पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अनेकांचा गैरसमज आहे की कॅल्शियममुळे मुतखडा होतो, पण हे पूर्णपणे सत्य नाही. योग्य प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने ऑक्झॅलेट शरीरात शोषले जात नाही, ज्यामुळे स्टोनचा धोका कमी होतो. त्यामुळे दूध, दही, पनीर यांसारखे पदार्थ योग्य प्रमाणात खा, पण कॅल्शियम सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. ओट्स, डाळी, मोड आलेली कडधान्य आणि कमी ऑक्झॅलेट असलेल्या भाज्या व फळे खा. हे पदार्थ पचनसंस्थेला निरोगी ठेवतात आणि मुतखडा प्रतिबंधास मदत करतात. मेथी, तांदूळजा यांसारख्या कमी ऑक्झॅलेट असलेल्या पालेभाज्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देतात, ज्यामुळे धोका कमी होतो. मुतखड्याचा त्रास वारंवार होऊ शकतो, यासाठी योग्य आहार घेणे यात महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.